नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण AC रंगोली. तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हटल्यावर कळालंच असेल की ही रांगोळी आजची कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारची आहे. तर ही रांगोळी आपल्याला श्रावण महिन्यात काढायची आहे आणि ही रांगोळी महादेवाच्या पिंडीची मी बनवलेली आहे, एकदम सोप्या पद्धतीची. 6 ते 6 ठिपक्यापासून आपल्याला झटकीपट ही रांगोळी आपल्याला श्रावण महिन्यात आपल्याला ही काढता येणारी आहे. तर अशा प्रकारे मी इथे ठिपके टाकून घेतलेले आहेत आणि त्या ठिपक्याच्या सहाय्याने मी इथे गोल असा आकार काढून घेते. तुम्ही पाहू शकता असा हे गोल आकार आपल्याला झालेला आहे आणि आपल्याला आता इथून पिंडीचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम सोपी. तुम्ही सलग जर पाहिला माझा व्हिडिओ तर तुम्हाला ही नक्की स्टेप कळेल की मी कशा प्रकारे ही रांगोळी दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे डॉट एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत रेषेच्या सहाय्याने. तर मी इथे पिंडीचा आकार देते. चारही बाजूने आपल्याला या प्रकारे आकार देऊन यावरती आपल्याला पिंडीचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे हे 3 ठिपके आपण पिंडीच्या आकाराला असे काढून घेतलेले आहेत पिंडीच्या आकाराचे. तुम्ही पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही. आणि यामध्ये आपण कलर भरून ह्या रांगोळीला अनेक उठावदार बनवून घेऊया. चला तर मग पाहूया आपण. अशा प्रकारे आपण यामध्ये स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये ओम पण काढू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही. तर मी इथे स्वास्तिक काढलेला आहे आणि यामध्ये कलर भरून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे कलर भरून घ्यायचे आहेत. पिंडीमध्ये आपल्याला काळा कलर वापरावा लागतो. तर मी आधी बॉर्डर त्याची ब्राऊन कलर वापरलेला आहे आणि मधामध्ये काळा कलरचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ऊन सावली असा कलर भरून घ्यायचा आहे, म्हणजे आपली पिंड चमकदार दिसली पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे इथे कलर भरत आहे. आणि स्वास्तिकमध्ये मी इथे वेगवेगळे कलर वापरून तिथे पण हायलाईट करायचा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे ह्या पद्धतीने काढू शकता. आणि पाहू शकता तुम्ही मी आता पिंडीच्या भोवती पण अशाच प्रकारे कलर टाकून घेते, जेणेकरून पिंडीच्या बॅक साईडला एक प्रकाश असा दिसतो चांगला आपला. त्या प्रकारे मी काढून घेते. तुम्ही पण माझ्या रांगोळ्या ट्राय करत राहा, बघत राहा. तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ डेली पाहत राहा अशी मी आशा करते. आणि तुमच्या फ्रेंडला पण शेअर करत राहा, त्यांना पण पाहायला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुमच्याकडूनच मला तुमचा प्रतिसाद मिळाल्यावरच मी पुढे जाऊ शकेल आणि तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर अशा प्रकारे आपल्याला महादेवाच्या पिंडीमध्ये 3-3 रेषा आखून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी इथे टाकून घेते. आपली ही रांगोळी जणू काही 3D रांगोळी अशी झालेली आहे, तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर किती छान आपली ही रांगोळी दिसते. जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला हाय आणि महादेवाची पिंड असं एक कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला ही रांगोळी मनापासून आवडली आहे. तर मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहेन. तर अशा प्रकारे आपले कलर भरून झालेले आहेत आणि आता उरलेल्या ठिकाणी आपण आपल्या आवडीनुसार मी इथे रेषा काढलेल्या आहेत. तुम्ही कोणती पण डिझाईन वापरू शकता आणि एकदम आपली भरून रांगोळी चांगली दिसते म्हणून मी इथे बेलाचे पान काढून घेते
महादेव म्हणल्यावर बेलाचे पान येतेच, आपल्याला माहितीच आहे. तर मी इथे हे बेलाचे पान काढून घेते. तर तुम्ही पण ही रांगोळी नक्की ट्राय करा. आपल्याला मी अगोदर हे व्हिडिओ का टाकत आहे की तुम्हाला पण ह्या रांगोळ्या ट्राय करून पाहता येतील आणि आपल्या दारासमोर काढता येतील, मंदिरासमोर काढता येतील. छोटी आणि छान पद्धतीने मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही रांगोळी तुम्ही पाहू शकता. आपली ही रांगोळी तयार होतच आहे. तर श्रावण महिन्यामध्ये काढण्याची ही आपली छोटीशी रांगोळी आणि सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी ठिपक्याच्या सहाय्याने काढलेल्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीच्या तुमच्यासाठी आणेल. तुम्हाला आवडतील अशा मी रांगोळ्या काढते आणि काढण्याचा प्रयत्न पण करते. तर इथं तुम्ही पाहू शकता मी डॉट टाकलेले आहेत. आता त्यामध्ये मी कलर भरून घेते, जेणेकरून आपल्याला तिथे चांगला एक लुक दिसला पाहिजे. तर यामध्ये मी लाल कलरचा वापर करते. हळदी कुंकूची रांगोळी तर असावीच. ते हळदी कुंकू आपले एक लक्ष्मीचं प्रतीक आपले मानतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत